म्हणजे आता मानगावलाच पोचू. इथे गाडी लावली आहे, इथे थांबलो आहे. हॉटेल काहीतरी इथे नाश्ता बिष्टा करूया, मग इकडनं आपला प्रवास पुढे. इथलं मिसळ हिरव्यागार, एकदम हिरव्या या आल्या आल्या आपल्या गावी काला चहा आणि इथे चुल्यावरती चाललेल्या भाकरीचं मस्त भाकरी आणि पोचलो. तर आता वाजले किती? 1 वाजला ना. 1 वाजला तरी आम्ही आता चहा घेतो. जरा विचार करा, कारण का तोंड जरा कडू झालं आहे गाडीचा प्रवास, तर थोडं चहा घेऊया आणि मग एकदा वरती. आता ते नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज चालू आहे अचानक आपल्या गावी कोकणामध्ये. सकाळचे वाजले 6 वाजलेत. तर अशा प्रकारे आज आपली इनोवा गाडीच काढणार आहे. तर आजचा प्रवास आहे आपला कोकणाचा. तर भरपूर पाऊस पडला आता 4-5 तारखेपर्यंत. तर आजची तारीख आहे 11 तारीख आहे. तर आता रस्त्याचं अपडेट आपले काय आहे ते आपण बघूया. तर अशा प्रकारे आपले हा ब्लॉग इथे चालू होणार आहे. तर प्रवास आहे, खूप मजा येईल बघायला, हे करू नका. चला निघूया. चला, आज इनोवा गाडी घेऊन जाणार आहे. तर उद्या लगेच यायचं आहे आपल्याला सकाळी, म्हणजे सकाळी निघणार आहे, संध्याकाळी परत रिटर्न मुंबईला. अशा प्रकारे आपला प्रवास असणार आहे. एकाच दिवसासाठी जायचं आहे. तर थोडं काम निघालं अचानक, तर जाऊया आपण. आणि पुढचे जे अपडेट आहेत रस्त्याचे ते आपण आता बघूया, कारण का पावसामध्ये आता बरेच ट्रॅफिक लागलं होतं. तर 18 तास थांबले होते पाणी भरलेलं म्हणून. ते आपण पुढच्या रस्त्यावर बघू कसं काय पुढचे रस्ते आहेत. तर गाडी मी नाही चालवणार आहे, भाऊ चालवणार आहे. तर असे पुढे आपण पाहूया रस्ते. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. प्रवास चालू झाला आहे आपला. तर सकाळची वेळ आहे, आपण आता निघालो इथून. चला पुढे बघू आपण आता. सकाळचे 6 वाजलेत आणि एशियामधला सर्वात मुंबईमधला टर्निंग सांताक्रूजच्या वरती, म्हणजे आता हा ब्रिज तुम्ही बघताय ना, तर मुंबईमधला आणि एशियामधला सर्वात भयंकर हायटेड ब्रिज आहे. तो इथे मुंबईमध्ये बांधलेला आहे. याला तो मान भेटला आहे. सकाळची वेळ असल्यामुळे जास्त ट्रॅफिक नाही आहे. तर अपडेट आहे आपल्याला पुढच्या रस्त्यांची. मुंबई गोवा रोड आहे तो, त्या रस्त्याची आपल्याला अपडेट घ्यायची. तर आत्ताचा प्रवास आपला सकाळी घरापासून ते बांद्रापर्यंत झालेला आहे. सायनला जायचं आहे, सायनला जाऊन मग मामाला घ्यायचं आहे. मग तिथून आपला प्रवास पुन्हा चालू होईल. अशा ठिकाणी एकदम मस्त सर्व बाजूला आता बिल्डिंग. शिवडीला पोचलो आहे आणि आत्ता इथून आम्ही पुढच्या रस्त्याने अटल सेतू हा मार्ग आता घेणार आहे. तर सकाळचा प्रवास आहे आणि इथून बोललो अटल सेतूच घेऊया, म्हणजे पनवेलवरनं तिथून आपण किलेस्कर फाट्याला पोचू. असं आहे. अटल सेतू
आपला चालू होईल आता शिवडीवरनं. अटल सेतू झाला. अटल सेतूवरनं आपण किर्लोस्कर फाटा आणि आपला हा रोड चालू झाला. कोकण गोवा रोड. आम्ही तमिळनाडूला गेलो होतो ना मामा. काय फिरण्यासारखं मंदिर आहेत. हा मंदिर आहेत. 3,000 वर्षाची आहेत. तमिळनाडूला हे राम सेतू हे ते मीनाक्षी टेम्पल. क्लायमेट चांगलं झालं. पुढे पाऊस भेटेल का? आता रोड चांगले असतील ना. आता पावसामध्ये काय रात्रीचा प्रवास झाला ना तर झाडवीड पडला तर माहिती नाही पडला तर अटकवायला होईल तिथे. टोल जातो का याच्यात? 95 सब करून जातो. आता नागोठण्याला पोचलोय तर गाडी जरा थांबवली आहे. रोड एकदम चांगले आहेत. तुम्ही येऊ शकता. मुंबई गोवा रोडला आता काही असं काही प्रॉब्लेम नाहीत. एकदम रोड खाली आहेत. फटाफट आलो आम्ही. तर असा प्रवास झाला आहे अर्धा. पुढे अजून आपल्याला खूप प्रवास करायचा आहे. 2 दिवस पूर्ण कोकणात जरा जाऊन येऊया. तर कोकणात येण्यासाठी एकदम बेफिकर या. काही नाही, रोड आता चांगले आहेत. कुठे काही ट्रॅफिक नाही. तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालला आहे आणि पुढे आम्ही काय आहेत अपडेट ते देत राहू. तर चला पुढे आता आपण बघू. चला आता पोचलो आहे आम्ही लोणेर म्हणजे आता माणगावलाच पोचू. इथे गाडी लावली आहे. इथे थांबलो आहे. हॉटेल काहीतरी इथे नाश्ता बिष्टा करूया. मग इकडनं आपला प्रवास पुढे चालू होईल. छान झाला. तर तोंड बिल धुतलं. चला तर बघू नाश्ता बिष्टा करू. घेतलं मिसळ. मिसळ पाव. इथून आता आपण डायरेक्ट कुठे माणगावला होतो ना. गोरेगावला भाजी घ्यायला. चला हे आपलं इकडचं मिसळ पाव घेतलं आहे. गाडी तिथे लावली आहे. हे झाल्याच्या नंतर उद्या आम्हाला लगेच निघायचं आहे. मग आजची रात्र आमची गावी असणार आहे. काय कामं आहेत थोडी ते निघू. मग इकडनं दुसरा प्रवास तिकडे काय असेल ते आपण रिटर्नमध्ये आपण बघूया. बाकी पुढचे रस्ते कसे आहेत ते आपण पुढचे अपडेट घेऊया. तर पहिलं एकदम जरा नाश्ता करूया आणि निघूया. चहा बी घेऊया.
सध्या माणगावला आता पोहोचलो आहे. थोडंसं ट्रॅफिक आहे आणि आपल्या कोकणातली लालपरी चालले. अपडेट बघूया. रस्त्याची जरा कामं चालू आहेत. रस्ता आता रुंदीसाठी माती टाकतात. हे भात कसे लावणार मग आता पाऊस नसेल तर 10 दिवस? आता लावतील कारण एवढा पाऊस पडला. आहे सध्या थोडे हलका ट्रॅफिक आहे. निघून जाऊ. ते आहे राईट साईडला माणगाव डेपो. ते जातात लेपला, हा पुण्याला जाण्यासाठी आहे, महाबळेश्वर इथे. आणि नाही हे लोणावळा विनावळा ना, खोपोली आणि भाजी हा नाला सोपारा आणि माणगाव माड. लोणेरला आलोय. लोणेरला पोचलोय. लोणेर फाट्याला. आपल्या इथे रात्रीचा प्रवास असताना चहा कॉफी उर्जी बिर्जी खायला खूप मजा यायची. तर आजचा बरेच दिवसानंतरचा सकाळचा प्रवास आहे. बोलो जरा जाता जाता बोलो इथून भाजी घेऊन जाऊया. मामा आलाय, दुसरा मामा आलाय, आई बाबा, शैलू आणि वहिनी. आता 2 दिवसाचा प्रवास होता म्हणून बारकीला मी घेऊन नाही आलो. तर घाई होईल गाडीमध्ये. उद्या सकाळी लगेच 11 वाजता 10 वाजता निघायचं आहे. मग तिकडचं झालं काम आपला मुंबईचा प्रवास आणि सोमवारपासून परत आपल्या ड्युटीवरती. तर अशा प्रकारचं लोणेरला भाजीचं हे आहे. आणि हा जो जातो आपल्या मुंबईवरून येतो. तर आम्ही इथून आता राईड घेतलेला आहे. तर राईड घेऊन गोरेगाव मार्ग आपण इकडून निघणार आहे गावी. मग इथून सरळ जायचं होतं टोल फाट्यावरनं, पण टोल फाट्यावरनं प्रॉब्लेम काय, पुढे बरंच रोड खराब आहे असं बोलतात. तर आपला हा गोरेगाव रोड पकडून मंडणगडवरनं आपल्या इथून तेलचीला. चला, नेरवरनं आम्ही आता निघालो. 2 तास 1 वाजतील पोचायला. 1 वाजतील पोचायला. अजून कुठे उतरायचंय? नाही, आता डायरेक्ट घरी. कशाला? हिरवगार एकदम. गोरेगाव मार्ग रोड आहे. तर मंडणगडला बाहेर पडू. आपल्याला आंबेत बीज लागेल. तुम्ही बघू शकता. हे पहिला इथून जेटी आपली चालू व्हायची. आंबेदचं ब्रिजचं काम चालू असल्यामुळे गेलं वाटतं. हां नाही, जाऊ शकतात मोठ्या गाड्या पण जाऊ शकतात. हो, हे आंबेत सावित्री नदीचा पूल. आणि आता सध्या मध्ये बंद होतं. आजची तारीख आहे 11 तारीख आहे आणि हे आता चालू केल्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण तयार करून ठेवलेली आहे बघ. मंडणगडला आता पोहोचलो. इथून खालूनच घे गाडी. खालून घे. असे माहिती नाही पडत रस्ते.
चालू आहे टिशा. बरंच काम बाकी आहे अजून. मंडणगडला प्रवास करतो आपण. परत निघूया. या असे रोड आहेत मंडणगडचे. इथं आपण उद्या चीज थांबू कर. शकतो. हा इकडे जेव. हा हेच बरं छोटा आपलं म्हणतो आंघोळ बिंघोळ करून चीजगडला आता पोहोचलो. शेताची अजून पेरणी केलेली ती बोटी नाही झाली हवा शिरवल्या. हे आहे माती पण नरम झाली आहे. जातात अगर JCB भेटला ना आता लोकांची कामं तर कमी असतात. हा भाडं पण कमी असेल. हवे मला बोलायचं जा 2 दिवस घेऊन जा आणि दगड एका साईडला उभी करा है ना. मोरी हा हा माती सैल झाली म्हणून बोललो. मांदिवली एक दिवसाचं किती झोप पूर्ण. नवानगर काय का स्टार्टिंगला केलशीला अशीच मस्त झोपली होती ताणून. बघ त्याच्यात मासे असेल बघ. आता येणार आहे मासे पकडायला येऊया आपण. बघ इथे कोंबडा बघा एक फाल्टर कोंबडा आहे. पोहोचलो. बघ कपडे धुवायला बघ कसं हे करायला. पाणी असणार पाणी धरून आपलं कोंबडा कापायचा बोला. संध्याकाळी कापूया. आता काय असेल ते डाळ भात बनवू दे जेवूया. तिथे एक बसतो मी शांतपणाने. आता गेलो कापायला घेऊ मामा आहे ना. वा वा कोकणी वाडी. हे लोक मामा हे लोक तो जेवण म्हणून आपण तिकडे जाऊन येऊया. कुठे डोंगर. फायनली पोहोचलो आम्ही गावी. मस्तपैकी आता आपल्या घराच्या इथे मी आज उद्या आपल्याला माझ्या घरी जात नाही. मी मामाकडे जातोय. कारण आता एका दिवसासाठी ते घर उघडायचं तर संध्याकाळी जाऊन फक्त साफसफाई करून येईन मी. नाही तर मामाकडेच आहे. आता बघू तिथे गेल्यावर सामान पण ठेवल्यावर विहिरीवरती मुलंच गेल्यात की काय असतील मग एन्जॉय करू तिथे बावडीवर पोहायला पाण्यामध्ये. नाहीतर काय आपलं जेवून जरा मग आराम करू. संध्याकाळी थोडी कामं आहेत. असा प्रवास आमचा झाला कोकणाचा. तर भाऊ गाडी चालवतोय. नंतरपासून त्यांनीच गाडी चालवली आहे आल्यापासून. तिथून मी काय घेतली नाही. आणि उद्या आम्हाला निघायचं आहे. तर अशा प्रकारे आपला प्रवास झाला आहे. तर आपण आता 2 मिनिटांनी 3 मिनिटांनी पोहोचू घरी. चला. समोर जातो तो समुद्रावरती आहे. म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर समुद्र. आणि इथे आपण इथून आता लेप मारू आणि घरी जाऊ. नंतर मग फेरी मारू. चला चलो आता आपण मस्तपैकी 2 ठिकाणी लावायची वर आणि खाली. फायनली केलशी पोचलो बा. चला फायनली पोचलो गावी. गाडी आता विश्रांती गाडीला. पाऊस पडला होता 4-5 दिवस अगोदर. आजची तारीख आहे 10. तर इथे सध्या तर पाणी आता कमी झालं आहे. आणि आता मस्तपैकी इथे पण घर झालेलं आहे.
मागे पण ठीक पडलाय मामा. बरंच पाणी आता होता तो कमी झालेला आहे ठीक पडलाय. आणि आता जाऊया घरी आणि विश्रांती. काय चाललंय? आराम? हां चला आता जरा फ्रेश होऊया. या आल्या आल्या आपल्या गावी ट्रेन मध्ये मी ऑफिसला काला चहा आणि इथे चुल्यावरती चाललेल्या भाकरीचं मस्त भाकरी आणि पोचलो. तर आता वाजले किती? 1 वाजला ना. 1 वाजला तरी आम्ही आता चहा घेतोय. जरा विचार करा, कारण का तोंड जरा कडू झालं आहे गाडीचा प्रवास आहे. तर थोडं चहा घेऊया आणि मग एकदा वरती आता ते हे लावलंच आहे ना पाण्याचं, थोडे आंघोळ करू, शावर घेऊया मस्तपैकी थंड पाण्याने. मस्त नजारा आहेत बघा. नाही हा तर रात्री पावसाची तयारीचे सर्व फाटे आहेत आणि हे असं हिरवगार वाड्या आहेत तिथे. समोरच्या वाडीमध्ये मजा येते. आता उन्हामध्ये जेव्हा ऊन होतं तेव्हा आम्ही सर्व एन्जॉय करायला, पार्टी करायला समोरच्या वाडीतच असायचो. तर सध्या आता पाऊस नाही आहे. ह्याच्या 4-5 दिवस अगोदर म्हणजे 6 तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता. तर आता आलो आहे, तर जरा विश्रांती काही करायचं नाही, भरपूर काम आहेत, घरी पण जायचं. चला अजून पुढे बघूया. आलो, चहा घेतलं, आता पाठी शेतावर आलो आपल्या. आता दाखवतो तुम्हाला बघा हे कसं एकदम भात लावलं आहे. अजून मोठं व्हायचं बाकी आहे. मग इथे मोकळी करून भात लावायचा या जागेवरती पूर्ण. असं अशा प्रकारे होईल. नारळाची झाडं एकदम लावलेत, बरेच आहे बघा. गेल्या टायमाला साफ केली, माती भरणी केलेली आणि आता मस्तपैकी वाडी तयार झाली. पुढे एखाद मस्त घर झाल्यावर मस्त होऊन जाईल. छोटी छोटी झाडं आहेत, आंब्याची, पेरूचं झाड आहे, केल्याची झाडं तर होती भरपूर. तुम्ही गेल्या व्हिडिओत पाहिली असेल, ते काढून टाकले सर्व, भरपूर झालेले. गावी आल्यावर काय गावचं फील्ड वाटतं, एकदम मस्त विश्रांती वाटते. इकडे कामं नसल्यामुळे आपल्याला मुंबईला असतं, पण जास्त वेळ ठीक आहे. गावची मजा म्हणजे आपण मुंबईवरनं आल्यावर 10-15 दिवस त्यावेळी मजा येते, आणि सर्व परिवार असल्यावरती अजून मजा येते. कारण का बरेच जण येणार होती तर आले नाहीत कोण, कारण का सुट्टी नाही आहेत, गणपतीला सुट्टी घ्यायची. तर अशा प्रकारे आपलं 2 दिवसाचं मुक्काम आहे. म्हणजे आजची वस्ती आहे आणि उद्या आपल्याला इथून निघायचं आहे कोकणासाठी 2 दिवसासाठी. काही होईना, पण जरा एक मन भरून जगण्यासारखं वाटतं, मन मोकळं करण्यासाठी. हे विहीर आहे, पाणी किती आता सर्व पानं पडलेत, नाहीतर मस्त आता आंघोळ करायला मजा येईल. पोरं असती तर उड्या मारतात. तर कसं वाटलं आपण संध्याकाळचं असं काय ते, उद्या आपला परतीचा प्रवास चालू आहे. असं आहे. हे बघा किती मस्त. आपल्या जाग्यावरती पण आपण एक दिवशी ती जागा मापणी करून घेऊ. 7.5 गुंठे आहे माझी, तो प्लॉट घेतलेला आहे. आज चांगलं तिथे भाव चाललेला आहे. एकदा ब्रिज झालं तर मग टेन्शन नाही. तिथे 5 मिनटाच्या अंतरावरती आपलं गाडी घेऊन आपण पोचू शकतो. समुद्राचा आवाज बघा किती मस्त येतो आहे. आता पावसाळ्याच्या वेळी भरती आणि खूप मोठे असतात, तर म्हणून काही समुद्रावर आम्ही जास्त जात नाही. खवळलो, पाणी पण एकदम खवळलेला असतो. तर थोडीशी काही कामं आहेत, ही कामं झाल्याच्या नंतर आपला
प्रवास मुंबईच्या दिशेला. चल आता जरा घरी विश्रांती करू, जेवूया आणि नंतर मग संध्याकाळी आपल्या घरी जाऊया. तिकडे थोडंसं घर साफ करूया आणि मग आपलं होऊन जाईल. कसं वाटलं थोडंसं मुंबईचा प्रवास, म्हणजे मुंबईवरनं गावी यायचा प्रवास, रस्ते कसे होते काय होते ते अपडेट देत तुम्हाला मी आलो. आणि आता आल्याच्यानंतर हे व्हिडिओ आपण इथेच आता संपवूया आणि दुसरी व्हिडिओ आपण आपल्या घरापासून जे काय आहेत त्यानंतर तो मुंबईच्या दिशेला जाण्यासारखा प्रवास तो आपण काढूया. कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिटर्नमध्ये ती व्हिडिओ बघायला भेटेल. नक्कीच आवडली तर लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा आपलं कोकण कसं आहे दाखवायला. आणि तुमच्या मित्रांना पण जॉईन व्हायला सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला काळजी घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा वेळ भेटल्यावरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.